गणपती बाप्पा मोरया. तर हॅलो गाईज, कसे आहेत तुम्ही? तर पुन्हा तुमचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर आज आहे रविवार 8 तारीख, गणपतीचा दुसरा दिवस. आणि आज आम्हाला आला आहे वाशीमधून एक फोन. तर तिकडं LWT नावाची एक संस्था आहे, तिकडनं आम्हाला फोन आला एक त्यांचा कल्चरल प्रोग्राम आहे. तर तिकडे आपल्याला सेल्फ डिफेन्ससाठी बोलवलं आहे. म्हणजे सेल्फ डिफेन्स कसं करायचं, त्याच्याबद्दल माहिती द्यायची त्यांना आपल्याला. तर यासाठी आम्हाला तिथं बोलवलं आहे. आम्ही तिथं सेमिनार प्रोजेक्ट करणार आहोत. तर बघूयात आपण आमचा सेमिनार कसा चालतो. आमची टीम असेल USK इंडियाची. तर आम्ही 3:30 वाजता बोलवलं आहे आम्हाला तिकडे. तर आम्ही तिकडे जाऊ, परफॉर्म करू. जर तुम्हाला आवडली व्हिडिओ तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आता आम्ही स्कूलला आलो आहे. इथे वरती पुरं प्रॅक्टिस करतात थोडीशी जाण्या पहिले. तर चला बघूयात. तुम्ही याला जॉईंट होतोय आम्ही घे. अशा प्रकारे आमची प्रॅक्टिस झालेली आहे. आता डायरेक्ट आम्ही तिकडे जाणार, सेमिनारला प्रेझेंट करू आम्ही डायरेक्ट. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की पुढे पण बघा. तो अभी हम लोग वाशी के लिए निकल गए हैं, थोड़ी देर में पहुंच जाएंगे. तो वहाँ पे हम लोग क्या करेंगे, कैसे करेंगे, देखो. कुछ सीखने मिला तो नक्की सीखो, नहीं मिला तो भी सीखो. तो चलो जाते हैं अपन. आता आम्ही तो पोचलो. मी एक इंटरनॅशनल किकबॉक्सर, कराटे सगळे गेम मी खेळतो. त्यासोबत आता आमची सगळी टीम घेऊन आलो आम्ही पनवेलवरून, जे मार्शल आर्ट्स कंटिन्यू खेळतात, जे कंटिन्यू इंटरनॅशनल नॅशनल लेवलला खेळत आतापर्यंत. आणि याच प्रकारे तुम्हाला मी सेमिनार देऊन वर्कशॉप तू सांगणार आहे की कशा प्रकारे तुम्ही सेल्फ डिफेन्स करू शकता तुमच्या आयुष्यात. आजकाल तुम्ही बघत चाललाय की काय चाललंय, मुलींना संरक्षणाची खूप गरज आहे, सेल्फ डिफेन्स शिकायची खूप गरज आहे. त्यामुळे आपला एक छोटासा डेमो होणार आहे, त्यामध्ये तुम्हाला प्रॉपरली आपली पूर्ण टीम सांगेल की कशा प्रकारे ते करणारे ऍक्ट दाखवणार आहे, की कशा प्रकारे अटॅक होतात तुमच्यावर. ते प्रॉपरली ट्रेनिंग केल्यानंतर तुमचे डाऊट पण क्लिअर केले जातील त्या प्रकारे. ठीक आहे, तर आपण सुरू करूया त्याप्रमाणे. तर सर्वात आधी प्रज्वल दरेकर इंटरनॅशनल प्लेअर, सुशील स्टेट प्लेअर, जयश्री लोखंडे स्टेट प्लेअर, आर्या भास्कर स्टेट प्लेअर, जान्हवी लोखंडे स्टेट प्लेअर, आर्या स्टेट प्लेअर, ऑस्ट्रेलियन नॅशनल प्लेअर, गणेश नॅशनल प्लेअर. आणि त्या सगळ्यांना ट्रेनिंग देणारे एकमेव आपले कोच भरत केनी सर. त्यांचं खूप मोलाचं मार्गदर्शन आमच्या मागे आणि खूप मला सपोर्ट केल्यामुळे तुमच्यासाठी खूप मेहनत घेतली सरांनी. तर भरत सर तुमचा खूप खूप थँक्यू विद्यार्थ्यांना इकडेपर्यंत आणण्याबद्दल. ठीक आहे, तर आपण ॲक्ट सुरू करूया त्याप्रकारे. 1 2 3 स्टार्ट. बसायचा. तर हा प्रकाराचा काटा इव्हेंट होतोय, त्यामध्ये शॅडो फाईट इव्हेंट आहे. तशा प्रकारे शॅडो सोबत आपण फाईट केली पाहिजे. काय इव्हेंटचं नाव आहे काटा बसायचा. तर सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्याचा पूर्णपणे जोश वाढवायचा आहे. तुम्ही तिची पॉवर बघू शकता, कशा प्रकारे ती पॉवर घेऊन करते प्रॅक्टिस. पूर्णपणे काटाची प्रॅक्टिस ती कंटिन्यू गेल्या आठवड्याभरापासून याची प्रॅक्टिस करते आहे, सेमिनार प्रॅक्टिस. लागलं नाही तुला तू काय बोलून सगळ्यांनी
कशा प्रकारे त्यांनी सेल्फ डिफेन्स केलं स्वतःचा आणि स्वतःची सुरक्षा केली आहे. त्यानंतर सिंगल इव्हेंट होणार आहे, सिंगल मुलीचा इव्हेंट होणार आहे. सिंगल मुलीला clap for them, clap for them. Thank you. Next. Next. गावाकडल्या छोट्या मुलींनी कशा प्रकारे तुम्ही डिफेन्स केला या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण अशा प्रकारे जास्तीत जास्त मुलींना त्यांनी जे करतात ते पकडलं जातं. आणि कृपया करून लक्ष द्या. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर आपल्या सेशन नंतर तुम्हाला विचारले जातील, तुम्ही नक्कीच क्लिअर करून भेटतील तुम्हाला. तुम्ही बघू शकता गणपती बाप्पा मोरया. भारत माता की जय. भारत माता की गणपती बाप्पा. त्यानंतर एक छोटासा Judge. Go. Mission. Middle punch. 1, 2, 3, 4, 5. Face punch. 1, 2, 3, 4, 5. Lower punch. 1, 2, 3, 4, 5. Middle block. 1, 2, 3, 4, 5. Face block. 1, 2, 3, 4, 5. Lower block. 1, 2, 3, 4, 5. Outer block. 1, 2, 3, 4, 5. Inner mirror. 1, 2, 3, 4, 5. Partition. First kick. 1, 2, 3. तुम्ही स्पीड बघू शकता त्याच्या किक्सची रेग्युलर प्रॅक्टिस केल्यामुळे. House kick. 1, 2, 3, 4, 5. Up. Touch. Go. नंतर त्याला लास्ट पिरामिड होणार आहे प्रकारे नंतर. तुम्ही बघू शकता तिची स्ट्रेचिंग कशा प्रकारे त्यांनी स्ट्रेचिंग केले पूर्ण. क्लॅप फॉर देम प्लीज, क्लॅप फॉर देम. त्यांनी खूप मेहनत केली आहे तेवढ्यासाठी, स्वतःची प्रॅक्टिस केली खूप प्रकारे. ओके, थँक्यू ऑल ऑफ यू. त्याबद्दल त्यांनी आता तुम्ही जे काही प्रॅक्टिस केली सगळ्यांनी त्याबद्दल थोडेफार इन्फॉर्मेशन देतील आणि किंवा तुम्हाला त्याबद्दल काही डाऊट असतील थ्रोमध्ये तर तेही तुमचे डाऊट्स क्लिअर केले जातील आता.
जे आपण थ्रो केलेत मागासपासून, जे प्रॅक्टिस केलेत, ते प्रॅक्टिसचे पूर्ण डिटेल्स सांगते ते कशा प्रकारे त्यांनी थ्रो केले, जेणेकरून तुमचे डाऊट पाय पकडले, उचलले आणि त्याला खाली पाडले. ओके, थर्ड. ओके, असं कोणी पाठवून पकडले आपल्याला, हात सोडवतो नाही सुटत, आपल्याला सुटच आहे, तर आपल्याला सुटच आहे. इकडे कशी सुटणार? हात आहे आपला, जोरात मारायचं, तर पोटावर मारायचं, एल्बोनी किंवा सेंटर पॉईंटला आपल्याला हात जोरात मारायचा. ठीक आहे, ही पोझिशन आहे. सोडवता नाही सुटत, हात घेतला, जोरात पुश केला, आपोआप त्याचे हात सुटणार. तुम्ही पाहिजे तर पळू शकता, जर तुम्हाला त्याला मारायचं आहे तर मारू पण शकता. ओके, नेक्स्ट ह्या हात म्हणजे ओपन केले, त्याचा हात पकडलाय आणि त्याला गोल फिरवले. ठीक आहे, सेम आपल्याला सेम पकडलंय कोणी, आपल्याला त्याला मारायचं आहे. आपल्या अंगात एवढी ताकद आहे की आपण मारू शकतो. तुम्हाला जर स्वतःवरती कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही हे पण ट्राय करू शकता. ही पोझिशन आहे, पकडलंय, याचा त्याला पोटावरती नी मारा, ही आहे तुमची, पोटावर मारा, त्याच्या हात सुट्टी नको, फास्टमध्ये बघायचं आहे. ही पोझिशन आहे, वन, पकडलाय, जोरात मारलं तुम्ही, आपोआप सुट्टीत. त्यानंतर तुम्ही त्याला किक मारू शकता, पंच मारू शकता किंवा जाऊ शकता. ठीक आहे, नेक्स्ट ही पोझिशन आहे, ही सगळ्यात बेसिक आहे. तुम्हाला असं कोणी पकडलंय, तुमचे हात पण नाही सोडू शकत, त्याचे खालती पण नाही हे करू शकत, आपण त्याला उचलू पण नाही शकत. अशा वेळी काय करायचं आपल्याला, आपले हात लूज सोडायचे, हात वर आणि खालती बसायचे. निघलो बाहेर मी, एकदम बेसिक आहे. कसं केलं मी, पकडलंय, हात फक्त वर केले आणि खालती बसतो, निघलो. ओके, नेक्स्ट. सगळ्यांना समजतंय, सगळे थ्रो जे करतायत सगळ्यांना समजतायत क्लिअरली. कोणाला काही समजत नाही तर तुम्ही विचारू शकता बिनधास्त. जास्त पकडलंय, आपण सोडवायला प्रयत्न करतो, नाही सुटत आपल्याशी. हे आपले दोन्ही हात, हे आपले हात ओपन आहेत तर त्याने आपल्याला पकडलंय. हे त्या कानाची इथे जोरात मारतं, कानाची इथे आपोआप सोडेल. स्वतः बघा एकदा माझी कानावरती, हे पोझिशन तुमचा, कानावरती अशी मारून बघा जोरात. हलतोय का डोका, हलतोय का? पोझिशन आहे, स्वतःचे हात तुमच्यामध्ये डिस्टन्स थोडा मेंटेन करा की जेणेकरून तुम्हाला समजेल की कसं करायचंय. ठीक आहे, वन हँड डिस्टन्स ठेवा, जरा पुढे पुढे. हिंदीमध्ये कोणी सगळ्यांना मराठी समजतंय? सगळ्यांना समजतं मराठी? प्रॉब्लेम है हिंदी में बोलो, कोई दिक्कत है कि हिंदी में बोलो फिर में? ओके मराठी, यस और नो? तो हम स्टार्ट कर थोड़ा फर्स्ट पंच के साथ स्टार्ट करते हैं. ठीक है, तो पहला क्या बोलना है आपने? हो. क्या बोलना है? हो. ओके, एंड काउंट तुम लोग के साथ करना है. मैं देखो लोग कैसे कर रहे हैं. 5 काउंट देखो पहले ये लोग कैसे कर रहे हैं, देन उनके साथ करना. 1 2 3 4 5. एक साथ साउंड निकालो. हो. लागू नका, आता काय तुमचं संरक्षणासाठी चाललंय सगळं. लागू नाही करणार. कम ऑन फास्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, सेम आता त्यानंतर आपण ब्लॉक शिकूया. ब्लॉक कशा प्रकारे केला पाहिजे. ठीक आहे, तर मिडल ब्लॉक शिकूया पहिले आपण. जेव्हा कधी पण मिडल ब्लॉक मारला जातो. ठीक आहे, बरं लक्ष द्यायचं, सगळे लक्ष द्या. तर समजा मला मिडल पंच मारताय. ठीक आहे, मिडल पंच मारताय, तर मिडल ब्लॉक कसा प्रकारे केला. मिडल पंच ह्या प्रकारे ब्लॉक. आता आपण करणार आहे मिडल ब्लॉक. कोणत्या प्रकारे ब्लॉक, एखाद्या प्रकारे पोझिशन आहे. ठीक आहे, रेडी, विल गो विथ साउंड फास्ट. ओके, कम ऑन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, गुड. आता कधी कधी काय होतं, आपल्या फेस वरती पण अटॅक होतो. ठीक आहे, वरून हात मारला जातो. बरोबर. आता बघा, मला वरून हात मारल्यावर मला काय माहितच नाही, तर
राईट. तर आपण या प्रकारे ऍड्रेस करून दाखवू शकतो. या पोर्शन कसं केलं समजलं. दोन्ही हातांनी करायचं तुम्हाला. क्लिअर समजलं सगळ्यांना. रेडी समजलं सगळ्यांना. येस हॅलो चलो रेडी कम ऑन फास्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. व्हेरी गुड. चलो खड़े हो जाओ खड़े हो जाओ. ठीक है पर थोड़े डाउन. सेम आपको फास्ट में करना है. पोजीशन उठाया किक बैक. पोझिशन आहे ध्यान दो. उचलत आहे मागून परत पाठी 1 शूट 2 पाठी 3 4 स्टेप मध्ये करायचं. हे फास्ट मध्ये करायचं तुम्हाला. ओके Here, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Okay. So I thank you a lot for coming here आणि इतक्या शॉर्ट नोटीसमध्ये तुम्ही एक्सेप्ट केलं सगळं. सो आय थँक ईच अँड एव्हरी वन ऑफ यू. प्रॉब्लेम्स आहेत सोसायटीचे सो ते आम्ही ॲड्रेस करतो. सो थँक यू बीइंग पार्ट ऑफ दिस कॅम्पेन. आणि ही एक स्मॉल गिफ्ट आमच्या सगळ्यांकडून. तुळशी इज नोन ॲज मेडिसिनल प्लांट. सो एक प्लांट नेहमी सगळ्यांच्या घरी पाहिजे आणि रॅलिश पाहिजे. आणि ती इंडियन आहे रॅदर दॅन कीपिंग अ मनी प्लांट ऑर समथिंग विच इज नॉट इंडियन. वी शुड प्रमोट समथिंग विच इज आर्स. आणि त्याचा मेडिसिनल बेनिफिट सगळ्यांना माहिती आहे. सो दिस इज अ स्मॉल गिफ्ट फ्रॉम अस टू एव्हरीवन. हे प्रकार वाढलेले आहेत बायकांवर अत्याचारांचे आणि त्याच्यासाठी आज हे इकडे घेतलं ना मला खूप बरं वाटलं आणि त्याच्यासाठी मी मुद्दामून आलो. So hi hello, I am the founder of Leg Wingtail Foundation. So आम्ही बेसिकली ह्युमन वेलफेअर, ॲनिमल वेलफेअर, हेल्थ आणि जे अंडररेटेड कॉजेस आहेत सोसायटीमध्ये. फॉर एक्झाम्पल आता रिसेंटमध्ये जो आहे इट इज रिलेटेड टू रेप केसेस इतके जास्त वाढलेत महाराष्ट्रामध्ये इंडियामध्ये. सो त्याच्यासाठी वी हॅव ऑर्गनाइज दिस प्रोग्राम विथ अनुज भोसले सो अँड वरद. सो आता हा आम्ही इथं सेक्टर 10 वाशीचा जो गणपती मंडळ आहे त्या लोकांसोबत कोलॅबरेशन करून इथं आम्ही सगळ्या पोरांना ह्या सेक्टरच्या बोलवलेलं आणि एक छोटासा प्रोग्राम केला जिथे ह्या लोकांनी अराउंड 45 मिनिट्स सगळं डेमॉन्स्ट्रेट केलं की जर तुम्ही कोणत्या सिच्युएशनमध्ये फसलं तर स्वतःला कसं रेस्क्यू करायचं वगैरे. सो येस थँक्यू. सेमिनार झालेला आहे. जर तुम्हाला आपली व्हिडिओ आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.